आपल्या अंगावर गुलाल पडतो त्यावेळेस आहे ना जे नाव ठेवत होते का ते सुद्धा पळत पळत येतात आपल्याकडे. व्यक्तीला संघर्षात येण्यासाठी आपण सपोर्ट केला ना त्या व्यक्तीला आपण संघर्षात जे जिद्द करून दाखवली त्या व्यक्तीला आपण नक्की सपोर्ट करणार, त्या व्यक्तीला जाऊन भेटणार. आणि तुम्ही जर ठरवलं असं या गोष्टीला आपण करणार, नक्की पोलीस होणार. तुम्ही जर मनातून जर इच्छा ठरून आले असाल तर नक्की तुम्ही 2026-27 मध्ये नक्की आर्मी ज्यांनी आर्मीमध्ये भरती घेतली असेल, पोलीसमध्ये होण्याची भरती घेतली असेल तर नक्की होणार सक्सेस तुम्ही. 2026 फक्त मन लावून केलं तर बरं काय. तर ज्यावेळेस मी एन्जॉय करत चालतो, आता मी कोकण भागामध्ये जाणार आहे. कोकण मी 1 महिन्यात पण कव्हर करू शकतो. मी 4 महिने का लावतोय, मी एकदम एन्जॉय करत जाणार आहे. कारण की लोकांना काय वाटतं हा नुसतं फिरतोय, पण एन्जॉय करण्याचं हेच असतं. आयुष्यात आले तर काहीतरी करून दाखवायचं आणि आई वडिलांचं नाव मोठं करायचं. कारण की तर मी म्हणजे सक्सेस तर होतोय, पण मी फक्त आणि फक्त तसं जर सांगायला गेलं तर मी माझ्या आईचं नाव मोठं करतोय या फिल्ममध्ये येऊन. आणि जर संघर्ष करायचं म्हणलं तर आयुष्यात काहीतरी करावं लागतं. आणि मी जर सोशल मीडियामध्ये काहीतरी काम करतोय तर हे जर लोकांना पटत असेल तर त्यांनी पण सोशल मीडियामध्ये यावा आणि जे सक्सेस आहे ते करून दाखवा. आई वडिलांचं नाव मोठं करानुसार जर चालले तर सक्सेस तुम्ही नक्की होऊ शकता. आणि ज्यावेळेस मी निघलो होतो सायकल यात्रेसाठी, पहिलाच माझा एक हे होता, त्यावेळेस मला विरोध सगळ्यांनी केला होता. भावबंद पाहुणे रावळे सगळ्यांनी मला विरोध केला होता, तू काहीच करू शकत नाही. आणि आज तेच पत्र्याच्या घराला आहे ना फक्त आणि फक्त 1 वर्ष जर थांबले तर त्या पत्र्याच्या घराला मी 2 मजली करून दाखवणार. कोपरगावमध्ये जर म्हणायला गेलं रील बनवणारे आज भरपूर काही जण आहे. आजच्या व्हिडिओला जर सांगायला गेलं तर जे मोठे मोठे युट्यूबर झालेले, तुम्ही जर त्यांना कोलॅबोरेशनसाठी ऍक्सेप्ट जर केलं तर तो तुम्हाला नाकार देणार आहे. आणि तुम्ही जर मला येऊन जरा भेटले तर आज मी तिथं माझे 26,000 फॉलोअर्स आहे ना, मी फॉलोअर्स नाही, ही मी फॅमिली कमवलेले. मी फॅमिली जर कमवली तरी फॅमिली कमवायची म्हटल्यानंतर याला मला कमीत कमी 3 वर्ष गेलेले. इथं इंस्टाग्रामला म्हणा किंवा युट्यूबला म्हणा इथं 100 सबस्क्राईब व्हायचे म्हणले तरी पण लोक 4-4 कोणाचे होत नाही. पण त्यासाठी ना तुम्ही कंटेंट काय देताय लोकांना, लोकांना ऐकायचंय काय, लोक बघताय काय, ते कंटेंट खूप महत्वाचं असतं. तुम्हाला लोक अट्रॅक्ट कसे करायचे हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही व्हिडिओ बनवताय काय, लोकांना ऐकायचंय काय, हे डॅन्स हे ते रेग्युलर झालंय लोकांना. लोकांना फक्त काय बघायचंय का लोकांना ज्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही तुम्ही त्या ठिकाणी जाऊन निसर्ग भाग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन दाखवू शकता. कारण की लोकांना तिथपर्यंत जाणं शक्य होतं आणि झालं तर लवकर शक्य होत नाही जाणं. त्यामुळे तुम्ही ना जर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय फिलिंग होतं तुम्ही सांगू शकता मला. कारण युट्यूबला मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्या बाबतीत तुम्हाला तर मी नक्की त्यांना सोल्युशन करू शकतो. कारण की जे आज युट्यूबर झालेले नवनवीन, आताच मला एक जण भेटला होता, तो म्हणजे माझे असे सबस्क्रायबर आहे, माझी ग्रोथिंग का होत नाही. त्याला मी बोलताना एकच बोललो होतो की हो तुम्ही व्हिडिओ कोणत्या पद्धतीचे बनवता, तुम्ही कंटेंट काय देता, लोकांपर्यंत तुमचं कंटेंट पोचतं का नाही पोचतं. तर त्यामुळे आहे ना ज्यावेळेस तुमचं कंटेंट लोकांपर्यंत कॅप्चर करतील, नाही तर काय माहिती काय, तुम्ही व्हिडिओ बनवताय, तुम्ही आज 4-5 वर्ष बी घातले तर तुम्ही सक्सेस होणार नाही. का की तुम्ही कंटेंट दाखवत नाही लोकांना. काय कंटेंट, आज माझं कंटेंट काय आहे, मी सायकलवर फिरतोय, लोकांना काय वाटतंय, लोक नाव ठेवणारे ठेवतील रे. आज फक्त एकच तुम्ही ठेवायचं की आपण जसं पुढं चालतंय ना, आपण यार लोक नाव ठेवताय आपण चाललोय पुढे, एकच हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे तर तुम्ही जर आज पोलीस भरतीसाठी आलेले, तुम्ही बाहेर गावचे असतील किंवा कोपरगावचे असतील, तर मी त्यांना एकच सक्सेससाठी सांगतो की तुम्ही आई वडिलांना सोडून तुम्ही एकतर राहता इकडं, तर पोलीस भरतीसाठी तुम्ही आलेले तर तुम्ही सक्सेस नक्की होणार. तर एवढंच आहे की जिद्द लावून तुम्ही मेहनत करा. इकडे नक्की 2026ला जर पोलीस झाले तर मी नक्की तुम्हाला स्वतः भेटायला येणार. पोलीस होणार का? काय म्हणते? 100%. मला कालच आपले साहेब सरांनी सांगितलं होतं की आपल्या अकॅडमीला एक वेळेस भेट द्या, कारण की प्रत्येक
माझ्याबद्दल तर मी नक्कीच सांगेल यावेळेस, कारण की बोलायला म्हटलं तर भरपूर काही आहे माझ्याकडे. ज्यावेळेस मी सायकल घेऊन निघलो होतो, सायकलचे तर भरपूर काही कामं निघायचे, पण सगळेजण मला टोमणे मारत होते की हा जाणारच नाही, एवढं कम्प्लीटच होणार नाही याच्याकडून. पण कसं आहे माहिती का, संघर्ष करायचं म्हटल्यानंतर एक वेळेस पाडावं पण लागतं आणि पडून मी उठलोय करताय तर 100% चांगलं आहे. पण नक्कीच तुम्ही सक्सेस व्हायचं या गोष्टीमध्ये. तो मी ऐकून सहन करून तुम्हाला फायदा होते एकच आहे. बाकीचे जे शेजारपाडे मंत्री जे काय करते ते पण करत नाही. महाराष्ट्र उद्देश त्यांना करून दाखवा आणि यावर्षी महाराष्ट्र पोलीस करून दाखवा. बस एवढंच बोलत.